सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः। सर्वांच्या सुखाची आणि निरामय म्हणजेच आरोग्य संपन्न जीवनाची प्रार्थना आपण नेहमीच करतो. पण प्रत्येक व्यक्तीला असं सुंदर आरोग्य संपन्न जीवन मिळतंच असं नाही. पण सर्वांनी आरोग्य संपन्न जीवन जगावं यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. असे अविरत प्रयत्न सुरू आहेत मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद नगरीत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे शहर अजिंठा वेरूळ सारख्या जगविख्यात शिल्पकृतींनी नटलेलं. याच ऐतिहासिक नगरीत रुग्णसेवेचा वसा घेऊन 25 वर्षापूर्वी स्थापन झालेले हे सावजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. फक्त औरंगाबादमध्येच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातील रुग्णांना माफक दरात अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सुरू झालेल्या हॉस्पिटलचं रूपांतर आता सर्व सेवा सुविधांनी सुसज्ज अशा अद्ययावत हॉस्पिटलमध्ये झालं आहे. सर्व प्रकारच्या चाचण्यांसाठी पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे मशीन, सीटी स्कॅन मशीन याही सुविधा अत्यल्प दरात इथे पुरवल्या जातात. तसेच डोके, कंबर किंवा पाठ दुखत असल्यास शरीराच्या कोणत्याही एका भागाचा MRI करून योग्य असा उपचार करता येतो. हाडांमधील घनता आणि ठिसूळता मोजण्यासाठी आवश्यक सेवा BMD डेक्सा स्कॅन मशीन शहरात प्रथमच येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सांधेदुखीच्या रुग्णांना तर येथे आल्यावर खूप मोठा दिलासा मिळतो. कारण सावजी हॉस्पिटल येथे अस्थि उपचाराबरोबर सांधे रोपण शस्त्रक्रिया देखील अत्यंत यशस्वीपणे केली जाते. सर्व प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये महत्त्वाचा असतो तो सर्वात मोठा गुडघ्याचा सांधा. संपूर्ण शरीराचा जास्तीत जास्त ताण याच सांध्यावर येतो. अपघात किंवा प्रामुख्यानं वृद्धत्वामुळे गुडघेदुखीचा त्रास आपल्याला जाणवतो. यासाठी तात्पुरते इलाज करून उपयोग नाही. गुडघ्याच्या दुखण्यावर अत्याधुनिक असा सांधे बदलाचा म्हणजेच सांधे प्रत्यारोपण हा खात्रीशीर इलाज ठरतो. गुडघ्याचा सांधा मुख्यत्वे 3 हाडांनी बनलेला असतो. फिमर म्हणजेच मांडीतील हाड, टिबिया म्हणजे नडगीचे हाड आणि पटेला म्हणजे गुडघ्याची वाटी. या तिन्ही हाडांचे शेवटचे भाग हे कुर्चा म्हणजेच कार्टिलेजने आच्छादलेले असतात. डॉक्टर सचिन सावजी यांच्याकडून याविषयी आपण माहिती ऐकूया. मी डॉक्टर सचिन सावजी नागपूर येथून MS ऑर्थोपेडिक्स पास केल्यानंतर पुणे आणि मुंबई येथे पुढील अनुभव घेतलेला आहे. त्यानंतर मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे 1993 साली मी ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून प्रॅक्टिस सुरू केली. प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर अनेक रुग्णांना आम्ही आतापर्यंत दुरुस्त केलेलं आहे. अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, अशक्य वाटणारे इंजुरीज आम्ही योग्य प्रकारे हाताळलेले आहेत. मराठवाड्यातील अनेक रुग्ण याला साक्षीदार आहेत. 1999 साली सर्वप्रथम औरंगाबाद येथे सांधारोपण शस्त्रक्रिया याची सुरुवात आमच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. सांधारोपण शस्त्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. याच्याकरता ऑपरेशन थिएटर हे अतिशय अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्याकरता आवश्यक असलेली लॅमिनर एअरफ्लो ही यंत्रणा 2003 साली सर्वप्रथम मराठवाड्यामध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आली. लॅमिनर एअरफ्लो म्हणजे ऑपरेशन थिएटरमधली हवा निर्जंतुक करणे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ऑपरेशननंतर सर्वसाधारणपणे जे इन्फेक्शन्स होतात ते पूर्णपणे टाळणं या प्रोसिजरमुळे शक्य होतं. दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ऑपरेशननंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसामध्ये रुग्ण चालायला सुरुवात करतो आणि 10 दिवसामध्ये व्यवस्थित चालणे आणि थोड्या पायऱ्या चढणे उतरणे या गोष्टी त्यांना करणं शक्य होतं. गुडघ्याचे आणि खुब्याचे म्हणजे नी जॉईंटचे आणि हिप जॉईंटचे ऑपरेशन केलेले अनेकविध रुग्ण मराठवाड्यामध्ये आनंदी जीवन जगतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रत्यक्ष सांधे रोपण शस्त्रक्रिया कशा प्रकारे केली जाते हे समजावून घेऊया. सांध्याचा खराब झालेला भाग काढून त्यावर धातूंचा
कृत्रिम भाग बसवला जातो, त्यामुळे वेदनाही कमी होतात. ऑपरेशन नंतर सांध्याच्या योग्य हालचाली होण्यासाठी व्यायामाची गरज असते. यासाठी अत्याधुनिक साधनांनी युक्त फिजिओथेरपी विभागही येथे उपलब्ध आहे. 24 तास तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असलेला अपघात विभाग, यामुळे रुग्णांना योग्य वेळी उत्तम असे उपचार मिळतात. गरीब आणि गरजू रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभही आपल्याला येथे मिळू शकतो. या आहेत हॉस्पिटलमध्ये उपचार करून बऱ्या झालेल्या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया. मी रोहिणी प्रकाश फाटक, मी मूळची सोलापूरची आणि मी सोलापूरला एका लांबच्या खेड्यात नोकरी करत होते. 3 वेळा मला बस बदलावी लागायची आणि जवळजवळ 2.25 किलोमीटर मी रोज चालत आत जायची आणि तेवढेच मी परत बाहेर यायची. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणा किंवा वयोमानाने म्हणा माझे पायाचं मला दुखणं लागलं. शेवटी उजवा पाय तर अगदी पूर्ण कामातून गेला आणि नंतर या गुडघ्याच्या दुखण्यातूनच मला खाली पायाच्या नसांचं दुखणं चालू झालं. आणि जेव्हा मी हे ऑपरेशन करायचा म्हणजे माझ्या मनाची तयारी केली, तेव्हा लोकांनी मला काही सल्ले दिले की औरंगाबादमध्ये हे ऑपरेशन होऊच शकत नाही, तुम्हाला पुण्याला जावं लागेल, नाही तर मुंबईला. पण माझी मुलगी इकडे डॉक्टर असल्यामुळे सावजी सरांबद्दल तिने मला बरंच काही सांगितलं. तर तिच्याबरोबर मी 3-4 वेळा त्यांच्याकडे जाऊन आले. मला पण तिथलं वातावरण बघून त्या डॉक्टरांनी जो धीर दिला, सक्सेसफुल झालेले 2-3 पेशंट दाखवले नेऊन, बघा तुम्ही या चालायला लागले, त्यांना असं झाले. ते सगळं बघून माझ्या मनाचा पूर्ण निश्चय झाला की आपण ऑपरेशन करायचं तर सावजी हॉस्पिटलमध्येच. पहिल्यांदा माझा उजवा पाय जास्ती खराब झाला होता, त्याचं आधी ऑपरेशन केलं आणि दुसऱ्याच दिवशी मला डॉक्टरांनी 2 पावलं चालवलं. परत 1 दिवसमध्ये गॅप घेऊन इकडच्या पायाचं केलं आणि आता तर मी अगदी ओके. मी घरातली सगळी कामं माझी मी स्वतः करू शकते. म्हणजे ती जी गुडघ्याच्या ऑपरेशनची भीती होती ती माझी तर गेलीच, पण माझ्याकडे जे विचार येतात त्यांनासुद्धा मी सांगते अगदी छान ऑपरेशन होतं, घाबरू नका. आयुष्य 10 वर्षांनी वाढलं आहे असं वाटतं. मी डॉक्टर वनमाला शंकर पानसे. माझं आता 80 वर्ष वयाची पूर्ण झालेली आहेत. वयाच्या 58 वर्षापासून थोडंसं गुडघ्यात दुखायला लागलं. एरवी मी इतकी काम करणारी, पण त्या गुडघ्यामुळे मला इतकं हैराण करून सोडलं की सारखं त्या गुडघ्यामध्ये अशी कळ यायची. तर त्यावेळेला सचिन सावजींनी सांगितलं की तुम्हाला जो गुडघ्याचा खूप त्रास होतो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्ही पडता आणि याप्रमाणे तुमची हाडं हे होत आहेत, फ्रॅक्चर होत आहेत. तर तुम्ही आता त्याच्यावर एकच इलाज आहे की तुम्ही आता नी रिप्लेसमेंट करून घ्या म्हणून. आणि मग सचिन सावजींच्याकडे 5 फेब्रुवारी 2008 माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. आता 2008 म्हणजे जवळजवळ 8 वर्ष झाली. माझे पाय अगदी छान आहेत. मी आज 5-6 किलोमीटर सहज चालू शकते. माझं परत जगण्याचा उत्साह वाढलेला आहे. मी घरातलं तर काम करतेच, पण बाहेरचंसुद्धा बरेचशा ठिकाणी माझी व्याख्यानं असतात. आकाशवाणीवर माझं भाषण वगैरे असतं. पण मला कुठेच गुडघे माझे दुखत होते हेच मी मूळ विसरून गेले. मराठवाड्यातील सर्वच आर्थिक स्तरातील रुग्णांना अत्याधुनिक प्रकारची आरोग्य सेवा पुरवणारे एकमेव रुग्णालय म्हणजे सावजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, औरंगाबाद.